नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. कोणी म्हणत होतं की अजितदादा पवार हे वापस येणार आहेत, कोणी म्हणत होतं की अजितदादा पवार हे जिवंत आहेत, कोणी म्हणायचं की अजितदादा पवार यांचा अपघात झाला, कोणी म्हणायचं त्यांचा घात झाला. अनेक प्रश्न सध्या विचारले जात होते. त्याचं उत्तर आज रोहित पवार यांनी दिलेलं आहे. रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सगळं स्पष्ट करून टाकलेलं आहे. पुराव्यानिशी त्यांनी मांडणी केलेली आहे. त्यांनी सांगितलं की अजितदादा पवार यांचा आता घातपातच आहे. अशा शंका जे काही आपल्या मनात होत्या त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये बरेच काही उत्तर त्यांनी आणि पुरावेसुद्धा दिलेले. त्यापैकी आपल्याला 3 महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील ते काही सांगितलं होतं, ते 3 महत्त्वाचे कारण आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामध्ये आपल्याला सगळं समजेल की अजितदादा पवार यांच्यासोबत काय घडलं होतं, जे काही त्यांच्या विमानात स्फोट झाले होते ते कशाचे होते हेही आपल्याला समजेल. याचं सगळं उत्तर आपण घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी अजितदादा पवार यांचं निधन झालं त्यानंतर चर्चा सुरू झाल्या. नेते असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा चर्चा सुरू झाल्या. सर्वसामान्य माणसाला तर वाटत होतं की अजितदादा पवार हे काही दिवसांनी वापस येतील, अशा मनात पडलेले आपले प्रश्न होते. आणि त्याचं उत्तर परत आज रोहित पवार यांनी दिलं होतं. रोहित पवार आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद किंवा पत्रकारांच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून आपल्याला तो व्हिडिओसुद्धा दिसला असेल. अजितदादा पवार यांचं म्हणणं होतं की एक महत्त्वाची फाईल होती आणि त्या महत्त्वाच्या फाईलवरती सही करण्यासाठी मला त्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं. त्या वरिष्ठ नेत्याचं नाव अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं नाही, परंतु जी काही शंका असेल ते आपल्या मनात असेलच. नेमका वरिष्ठ नेता कोण होता हे आपल्या मनात पडलेले प्रश्न असतील, त्याचं उत्तर तुम्ही शोधा आणि काही दिवसात ते पुरावेसुद्धा सादर होतील. त्यानंतर अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी फाईलवरती सही मारण्यासाठी थांबण्यात आलं किंवा थांबायचं सांगितलं. ती फाईल आणण्यासाठी जे काही त्यांचं कार्यकार बघणारे नेते असतील किंवा त्यांचे जे काही लिपिक असतील किंवा जे काही त्यांचे वॉचमॅन असतील किंवा कोणी असेल ती फाईल आणण्यासाठी विलंब झाला. आणि ती फाईल येत असताना जो काही टाईम झाला त्याचं कारण सांगितलं होतं की त्या ठिकाणी ट्रॉफिक होती. ती फाईल संध्याकाळी आली. ज्यावेळी यायची होती त्यावेळेत आली नाही. 5 वाजेपर्यंत येणं अपेक्षित होतं, ती फाईल त्या ठिकाणी आली नाही. आणि फाईल आल्यानंतर चर्चा सुरू झाल्या, म्हणजेच बैठक सुरू झाली. आणि बैठकीत जे काही नेता होता त्याला येण्यासाठी विलंब झाला असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. ती फाईलवरती चर्चा झाल्या, त्याच्यावरती सह्या झाल्या आणि त्यानंतर अजितदादा पवार यांनी जे काही प्लॅन ठरवला होता, म्हणजे त्यांच्या 4 व्हीलरनी त्यांनी बारामतीला येण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विलंब झाल्याकारणाने, टाईम झाल्याकारणाने त्यांनी निर्णय घेतला की आता आपल्याला एरोप्लेननं जायचं आहे किंवा विमानाने जायचं आहे. त्या विमानाचा जो काही पायलट असेल तो सुद्धा बदलण्यात आला होता, को पायलटसुद्धा बदलण्यात आला होता, अशी सुद्धा मीडियाच्या माध्यमातून चर्चा होती. आणि त्याचं कारणसुद्धा परत सांगण्यात आलं होतं. जो काही एरोप्लेनचा चालक असेल किंवा काय म्हणतात त्याला, ड्रायव्हर समजून घ्या, किंवा एरोप्लेनचा जो काही चालक असेल तो येण्यासाठी किंवा जो काही पायलट असेल तो येण्यासाठी विलंब झाला होता. त्याचं कारण सांगितलं होतं की त्या ठिकाणी ट्रॉफिक आहे. मग ट्रॉफिकमध्ये हाच जो काही एरोप्लेनचा चालक असेल, जो काही पायलट असेल तोच अडकला होता का? हा जो काही बदललेला पायलट असेल तो काही त्याचं घरजवळ होता का? असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले होते. आणि त्याचं साहजिक आहे, जर त्या ठिकाणचा एरोप्लेन येण्यासाठी विलंब लागत असेल किंवा एरोप्लेनमध्ये लागणारा जो काही टाईम, जो काही पायलट असेल तो येण्यासाठी टाईम लागत असेल, तर हा एरोप्लेन कुठून आला, हा पायलट कुठून आला? याचं काही घरजवळ होतं का? त्यानंतर बदलण्यात आलेला एरोप्लेनचा जो काही पायलट असेल तो कोण होता? कारण तर त्यांच्या पत्नीने जो काही एरोप्लेनचा सुरुवातीला जो काही ठरवलेला होता, जो काही येणार होता, त्यांच्या पत्नीचं म्हणणं होतं की माझा नवरा जिवंत आहे. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या माहिती देण्यात आल्या की माहिती फिरवण्यात आली. त्यानंतर जो काही एरोप्लेनचा त्या ठिकाणी प्रवेश होणार होता, विमानाचा प्रवास होणार होता, त्या ठिकाणचा जो काही बारामतीचा एरोप्लेनचं जो काही ठिकाण आहे त्यांनी ओकेचा संदेश दिला होता, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं धोकं नाही असा संदेश देण्यात आला होता. आणि त्यानंतर मुंबईतून जे काही अजितदादा पवार असेल ते विमानात बसले आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रवास सुरू केला. आणि परत सांगण्यात आलं की धोका आहे. मग अशी तफावत का? ज्यांनी सूचना दिल्या तो काही त्या ठिकाणी विकला गेला होता का? असे प्रश्न आहेत. चुकीच्या माहित्या का दिल्या? त्या ठिकाणी धोकं नाही म्हणलं होतं, परत धोकं कसं आलं? आणि टाईमसुद्धा वेळ झाला होता, भरपूर टाईम झाला होता, मग धोकंसुद्धा कमी व्हायला पाहिजे होतं. त्या ठिकाणी असे सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी 2 कॅन ठेवण्यात आल्या होत्या, म्हणजे फ्यूजच्या, म्हणजेच त्या ठिकाणी आपण सोप्या भाषेत डिझेल समजून घेऊ.
आपण जर एखाद्या मोबाईलच्या आपण जर एखाद्या पेट्रोल पंपवरती जर गेलो तर त्या ठिकाणी सांगितलं जाते की इथं ठिकाणी ज्वलनित पदार्थ आहेत, त्या ठिकाणी स्फोट होणारे पदार्थ आहेत, त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवरती सुद्धा बोलू नका. आणि विमानाचा जो काही पायलट असतो किंवा जे काही नियम असतात त्या विमानाचे ते देखील महत्त्वाचे असतात. त्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे स्फोटक होणारी वस्तू ठेवता येत नाही. त्या ठिकाणी 2 कॅनी ठेवण्यात आल्या होत्या आणि त्या 2 कॅनीचे स्फोट होतं असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. रोहित पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे ती फाईल कोणती होती, स्फोट कशा पद्धतीने घडवण्यात आला होता, त्या ठिकाणी हिप्नोटाईज करण्यात आलं होतं का, त्यानंतर त्या एरोप्लेनचा जो काही चालक असेल त्यांना 2 वेळेस सांगितलं होतं की या ठिकाणी उतरायचं, परत त्यांनी जागा बदलली, परत सांगितलं की या ठिकाणी उतरायचं. कारण तर त्या ठिकाणी सूर्याचे किरण येत होते, त्याच ठिकाणी त्या एरोप्लेननी जो काही सूचना देणारा जे काही चालक असेल त्यांनी त्याच ठिकाणी निर्णय का घेतला, त्या ठिकाणी एरोप्लेन उडवण्याचा किंवा त्या दिशेने उडवायचा, असे जे काही प्रश्न विचारले जात आहेत त्या देखील गोष्टीला कुठंतरी खतपाणी घालते की अजितदादा पवार यांचा जो काही ठरवलेला प्लॅन असेल किंवा मारण्याचा घात असेल तो ठरवून केलेला आहे. अशा पद्धतीच्या शंका विचारल्या जात होतं, त्याचं निवारण आपल्या मनातही असेल. त्याचे प्रश्न आणि जे काही उत्तर विचारलेले असेल ते रोहित पवार किंवा त्यांच्या माध्यमातून जे काही नेते असतील ते विचारणा करतील आणि त्यांचे रिपोर्ट कशा पद्धतीने सादर केले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, अजितदादा पवार यांच्यासोबत काय घडलं असेल हे देखील कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.